नमस्कार मंडळी, राम राम. गावाला गेलं आणि आपण बाहेर फिरायला नाही जाणं असं कधी होईल का? आणि आजऱ्याला जाणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असते किंवा खूप मोठी माझ्यासाठी आनंदाची गोष्ट असते. कारण आजरा हे माझं दुसरं माहेरघर आहे म्हटलं तरी चालेल. आणि आजऱ्याला जाण्याचा जो रस्ता आहे तो इतका सुंदर झाला आहे ना, अगदी कमी वेळात आम्ही आजऱ्याला पोचतो. आजऱ्याला गेल्यानंतर आधी आम्ही केलं ते म्हणजे रेशन कार्डचं काम, पण तिथे आम्हाला बराच वेळ लागला कारण तिथली माणसं जेवायला गेले ती लवकर आलीच नाही. असंच होतं सरकारी मंडळीत. ह्या आहेत वहिनी साहेब, ज्या आमचे सगळे व्हिडिओ बघतात आणि आपल्याला हाय करतायत. त्यानंतर गेले ते म्हणजे मी वाचनालयामध्ये, आणि हे सगळे मला बघून हसत होते कारण हे वाचनालय आता शिफ्ट झाले दुसरीकडे. तिकडच्या पायऱ्या चढताना माझी जी हालत झाली होती ते बघून ते हसत होते आणि त्यांनी ते CCTVत बघितलं. दुसऱ्या दिवशी मी गेले माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींना भेटायला, आणि ह्यांना भेटल्याशिवाय मी कधीच येऊ शकत नाही रिटर्न. अशी म्हणजे मेघा, शीतल, पिंट्या. अनिल आलाच नव्हता त्यामुळे त्याला भेटायला मिळालं नाही, तो कोल्हापूरला होता. त्यामुळे ही लोकं जी आहेत ही माझ्या जीवाच्या इतक्या जवळ आहेत की त्यांना भेटल्याशिवाय मी कधीच रिटर्न येऊ शकत नाही मुंबईला. आणि हा आहे पिंट्याचा मुलगा, त्याला व्हिडिओमध्ये यायचं होतं. म्हटलं चल तुला पण दाखवते कसा आहे ते. ये मीरा.